सत्ता स्थापनेआधी शिंदेंचे नगरसेवक हॉटेलमध्ये राहणार आहे। महापौर होईपर्यंत शिंदेंकडून खबरदारी घेण्यात येते। सत्ता स्थापनेआधी शिंदेंचे नगरसेवक हे हॉटेलवर राहणार आहे। महापौर होईपर्यंत शिंदेंकडून खबरदारी घेतली जाणार आहे। महापौरपदी कोण बसेल, कोणाची वर्णी भाजपकडून लावण्यात येईल ते पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचा निर्णय हा जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत होऊ शकतो। मात्र त्याआधी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून खबरदारी घेण्यात येते। महापौर होईपर्यंत शिंदेंकडून खबरदारी घेतली जाते। तर शिंदेंचं पुन्हा एकदा हे हॉटेल पॉलिटिक्स, जोपर्यंत महापौर ठरत नाही, सत्ता स्थापन होत नाही, तोपर्यंत शिंदेंकडून खबरदारी घेतली जाते आणि शिंदेंचे सर्व नगरसेवक हे हॉटेलमध्ये राहणार आहेत। तर सत्ता स्थापनेआधी शिंदेंकडून ही खबरदारी घेतली जाते। महापौर पदाचा चेहरा हा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ठरू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते आणि दुसरीकडे शिंदे खबरदारी घेताना दिसतात। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेले। शुभम, शिंदेंचा हा निर्णय नेमका का? प्रणिता, खरं पाहायला गेलं तर कालच निकाल समोर आलेले आहेत मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर महानगरपालिकेच्या, आणि अशामध्येच मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांना हवे तेवढं यश जे आहे ते मिळालेलं नाही आहे आणि कुठेतरी ते नाराज असल्याचं देखील समजून येत आहे। अशामध्येच जे निवडून आलेले 30 नगरसेवक आहेत त्यांना सध्या वांद्रा या ठिकाणी ताजलँड एंड्स हॉटेलमध्ये बोलवलेलं आहे। आज दुपारी 3 वाजता त्या ठिकाणी त्यांना बोलवण्यात आलं आहे। इतकंच नव्हे तर आता कॅबिनेट बैठक ही देखील सह्याद्रीवर सुरू आहे आणि त्या ठिकाणी देखील एकनाथ शिंदे पोहोचले नाही आहेत असं देखील चित्र जे आहेत ते समोर आलेलं आहे। अशामध्येच आज दुपारी 3 वाजता ताजलँड एंड्सला स्वतः एकनाथ शिंदे जाणार आहेत आणि सर्व 30 नगरसेवकांना जे आहे ते त्यांनी त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि पक्षातील जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना देखील बोलवलं आहे। खरं तर हॉटेल पॉलिटिक्स जे आहे, हॉटेल डिप्लोमसी जी आहे ती आता एकनाथ शिंदेंकडनं केल्याचं दिसून येत आहे। इतकंच नव्हे तर मग त्या ठिकाणी सत्कार समारंभ देखील होणार आहे निवडून आलेल्या नगरसेवकांचा। त्यांच्यासोबत ते संवाद देखील साधणार आहेत। पुढील 5 वर्ष कसं काम करायचं हे देखील सांगण्यात येणार आहे। पण इतकंच नव्हे तर राजकीय चर्चांना आता अशी उदाहरण देखील आलेले आहेत की नेमकं काय गरज आहे हॉटेलवारी करायची। शिंदेंचे नगरसेवक जे आहेत ते फुटण्याची कुठेतरी शक्यता आहे का किंवा फुटू शकतात का, म्हणून ही भीती आहे का शिंदेंना, असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता समोर येत आहेत। प्रणिता जी, शुभम, या संदर्भात अधिक अपडेट वेळोवेळी तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।